रिटर्न चाललंय मुंबईला म्हणजे रेकॉर्ड ब्रेक केलाय काय. लाईक करा, फॉलो करा गाईस. काय घेतल्या पाडल्या मुंबईचा कोस्टल रोड. इथं मोठा कंटेनर पलटी झालाय ना. ये कोई जगह है क्या गाड़ी पार्किंग लगाने की? तर गाईच आज आम्ही निघलोय अचानक मुंबईला जायला. तुम्ही पाहू शकता आमच्यासोबत कोण कोण आहे. प्रतीक दादा टेंबे, रोहित दादा पाटील आणि कार्तिक दादा चवळी. तुम्ही पाहू शकता मागे फ्लॅश मारा जरा दादा. दोन मेंबर आमच्या ग्रुप एक चड्डीवर आलेले आहेत, ते पाहू शकता. तर गाईच आम्ही अचानक चाललोय आता बडेमियाला जेवायला. ऑलरेडी आम्ही कुठेतरी होतो, तिकडनं निघून घरी जाऊन रिटर्न चाललोय मुंबईला म्हणजे रेकॉर्ड ब्रेक केलाय काय. जायचं म्हणजे जायचे. तर आमच्यासोबत अजून एक गाडी आहे, ती गाडी आमच्या मागे आहे गाईच. तर काय बोलतो बोलतो तू आता राज ब्लॉग असा बनवशील वगैरे, नंतर येताना झोपशील मागच्या सीटवरती. असं नाही भावा, आता बनवतो नीट. तुम्ही आठवण नाही देत यार काहीच. असं ते आपल्याला जास्त सवय नाही. आपल्याला काही रोजचं आहे का यार, रोजचं आहे का आपलं. तर काहीच आता यांना थोडंसं जरा विसरतो माणूस. आता आपण तेवढं विसरतो. आपल्या थोडीने रोजचा असं रोज ब्लॉग टाकला ना, रोज केला म्हणून कधीतरी जेवण आपण कधीतरीच ब्लॉग करतो गाईज. त्यामुळं जरा ॲडजस्ट करा. आणि आता आम्ही निघलेलो आहे. तर चला, भरपूर अजून लांब जायचे गाईज. 1-2 तासाचा रस्ता आहे, 1.5-2 तासाचा. तर आपल्याला अजून एक मेंबर आहे नवी मुंबईशी, त्या मेंबरला घ्यायचं आहे. आणि मग तिकडनं सगळ्यात सरळ निघणार आहे. आणि मध्येच आमची जर आमच्या मेंबरची अजून गाडी आली मागून तर त्यांना पण दाखवतो. तर चला भेटूयात डायरेक्ट मुंबई ब्लॉग बडेमिया. लाईक करा, फॉलो करा गाईस. आता आम्ही पाम बीच रोडला लागलेलो आहे. तुम्हाला दाखवतो 360 मध्ये व्ह्यू. तर आता पाम बीचची आम्ही जाणार कुठं प्रशांत कॉर्नरच्या इथं, आणि तिथून एक मित्राला पिकअप करणार आणि मग निघणार. तर चला तुम्ही आता सध्या 360चा व्ह्यू घ्या. अजून भरपूर काय काय दाखवतो तुम्हाला. तर चला. आहे झालेलं आहे आम्ही नवी मुंबई वाशी. काय घेतल्या पाडल्या काय. अरे नव्हता घ्यायचं तर सांगा जा ना प्रेमाने. तुला तुझ्याच नव्हतं होणार तर सांगा जा ना. तुझ्या आणि नव्हतं होईल तर तू सांगा जा ना आम्हाला. काय असं पाड विडस पर्यंत आणलंय पाडला. देख रे कोक दे भाई. अख्खा रेडबुल ठेसला. पिशवी ओली झाली. किती खराब माणूस आहे हा. कार्तिक मागे चाललंय ना भाऊ. बुटका आता त्यांनी काही आता भांडणं झालेत बसल्या गाडीतले पडले. माझा वायर फोड. दरवाजा कॉल निखादी होईल नाही तर अख्खी इथंच सगळं फुटल. हा माझी आहे का गॅस. नुसती मज्जा ना काहीच. चला मजा ना रे. काहीच कोक पितोय आता आम्ही. कोक सांगितलेलं आहे ना, कारण की आत्ता जस्ट जेवलेलो आम्ही निघत. आणि विषय असा झालता का
ऍसिडिटी पकडली. बिनविरा चिट लागली ना रे. काय आता कोक पितो सध्या. आमची माणसं अजून मागच आहेत गाईच. बघू येतील तेव्हा भेटू तुम्हाला. हो चला ना पटकन. हो चला ना चला. तर काहीच आता असा विषय झालाय का जो सायनचा अजून एक आमचा मित्र आहे. आम्ही आता सायनला चाललो त्याला घ्या. एवढे डेंजर आहेत ना म्हणजे पोरा जेवढी येतील तेवढी कमी आहे. म्हणजे बस पण आमची कारण की जेवढी पॉवर नाही तेवढी कमीच आहेत काहीच. कारण की ऑलरेडी 2 गाडी घेऊन आला त्याच्यात अजून एक पोरांना घेत चालले आम्ही. नवी मुंबई, वाशी, सायन, वाडाला बिडाला. तर आता चला अजून एक मेंबर आपल्यात ॲड होणार आहे काहीच. तर डायरेक्ट त्यालाच घ्यायला जाऊ. त्याच्या स्पॉटवर जाऊ. तिथंच तो येणार आहे. तर 20 मिनिटं दाखवते. चला डायरेक्ट तिकडं सायनला. काहीच आपण पोहोचलेलो आहे आपल्या मित्राच्या प्रतीक्षा नगरच्या क्रिंगला घ्यायला. आणि तुम्ही बघू शकता कसा बघा सोंट्या बघा कसा आलाय आमचा सोंट्या. सोंट्या तर काहीच चला आता कम मागे बसा पटापट आणि पटापट निघूयात आपण लगेच. अचानक भयानक. गाडी आता भरलेली आहे आता आपली अख्खी. आता निघूयात डायरेक्ट मुंबईला काहीच. चला लांबच ठेव. रिवर्स टाक ना जरा. लिंक अँड ड्राईव्ह डायरेक्ट तोंडात नको घेऊ लांबून. काहीच आता थूक त्याच्यामध्ये. वडाचा असतो. थँक्यू. काहीच कसं आहे पोलिसांनी पकडलेला पटकन ड्रिंक अँड ड्राईव्ह नाही केली. काहीच लागलो ना फ्रीवेला. आमचे अर्धे मेंबर पोहोचलेले आहेत पुढे. तर आता चला फ्रीवे उतरलाच आपल्याला लगेच बडे मियाला पोहोचणार आहे. तर मी आता सध्या गाडी चालवतो काहीच आणि डायरेक्ट बडे मियाला उतरूनच भेटतो तुम्हाला. लेट्स गो. काहीच मी काय बोलतो ऐका ना. कमीत कमी 3री का 4थी चेकिंग आहे. 3 टाइम चेकिंग केले. आता ही 4थी चेकिंग आहे. काहीच करू शकत नाही. 4 टाइम चेक झाले. आता बघू 4थी चेकिंग आहे. 4थी चेकिंग. सूट गए हम. जिंकलं ना रे. घेतले बाबा त्या दिवशीच जिंकणार निकाल. काहीच आम्ही आता बडे मिळाला आलेलो आहे. बघा पोलीस काय केलं आणले रे. नाकात घालून डायरेक्ट झोर घेतले बघा. किती वाजता? 3:30 वाजता. कधीचे? दुपारचे का रात्रीचे? रात्रीचे. थोडे 3:30 वाजलं. 3:30 वाजलं. पाहुण्यानं घे. आपल्या पाहुण्यानं या पाहुण्यानं घे. आपले पाहुणे बरं आहेत ना. तर काय आता आम्ही जेवून निघालेलो आहे. आता आम्ही चाललोय सगळी 3:30 वाजले मरीन ड्राईव्हला. आणि मरीन ड्राईव्हला चाललो पोलिसांचा फटका घ्यायला. मारणार आहे. तर पोलीस फटकावला नको म्हणजे झाला. आता फीस पालवायला लागेल. चला आता डायरेक्ट जाऊयात मरीन ड्राईव्हला. काहीच बघू थांबायला भेटतो का नाही तर हक्कलपट्टी असते चालू. आता आम्ही आलेलो आहे मरीन ड्राईव्हला. तुम्ही बघू शकता सगळे आम्ही आले मरीन ड्राईव्हला. काहीच आज आम्ही आलो मरीन ड्राईव्हला. इकडे खूप थंड पाणी आहे आणि हवा आहे. अजून मासे आहेत. तिकडे ना माशाने गेलेत ते काय शकते पागे टाकायला लावलाय काय.
आगीर नाही मोठे झाला झालं करंट लागला ना त्यांना. झालं फेविकॉल की जोड दाखव ना दादा. बघते बघ फेविकॉल की जोड. रे बघा व्हिडिओ काढते. कैसे कहूँ मैं ओ यार आए प्यार यो गाइस जाम भारी वाटलं. ए जे काय ए नाही काय नाही कार्तिक काहीतरी विषय लागलाय भाईच ये इकडे काय आलंय अरे त्याला विचारलं तर नाव हेच आहे का? हा असं आहे. चलो गाईच निकलते है घर पे. तर चला गाईच आता आम्ही निघलेलो आहे मरीन ड्राईव्हशी. चला काय आता मरीन ड्राईव्हशी निघलेलो आहे आपण. दाखव सगळ्यांना. Direct- निघाले एकटाच निघाला की काय घरी? सगळीच निघालोय आम्ही. तर डायरेक्ट चाललोय घरी गाईच. चला बॅक आपल्या घरी आपापल्या आपल्या घरी गाईज बॅक टू होम डायरेक्ट आता. मुंबईचा कोस्टल रोड किती किलोमीटर आहे भाव? 300 किलोमीटर आहे गाईज. आता चला आम्ही घुसलेलो आहे कोस्टल रोडला आहेच. बोगद्यात फुल एन्जॉयमेंट स्पोर्ट्स करणार आपल्याकडे. नाही तर 100% आवाज ऐकला असतो मला. आपल्याकडे एक हायब्रिड आहे इनोवा क्रॉस शिल्लू. काही जिथं मोठा कंटेनर पलटी झालाय बा. हे बेकार रे आधीच झाले झोपेट मारला आहे. झोपला भावा तो डायरेक्ट. ये कोई जगह है क्या गाड़ी पार्किंग लगाने की? क्या रे गाडी जायला तर दारू त्याही वेळे आपण दारू पिले. असंच करत इच्छा गावात बेकार रे डेंजर हे वाजले आता 6. तर डायरेक्ट घरी सगळ्यांना डायरेक्ट पटापट सोडल्यात आणि डायरेक्ट घरी आले. नॉनस्टॉप गाडी झाले. व्हिडिओ काय काढला नाही. तर चला काहीच ब्लॉग एंड करतो. भेटूयात अशाच नवीन ब्लॉगमध्ये काहीच.
टेक केअर, बाय बाय, गुड नाईट, स्वीट ड्रीम.